कल्याणपूर्व सूचक नाका येथील वस्तीत सर्व समाजाचे नागरिक गुण्यागोविंदाने राहतात, परंतु मंगळवारी दोन समाजात जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समोर आलाय। एका किरकोळ कारणावरून हिंदू कुटुंबाला मुस्लिम समाजातील काही समाजकंटकांनी मारहाण केल्याचं समोर येत आहे। कल्याणपूर्व सूचक नाका श्रीराम चौक येथे राहणारे भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष रोशन गुप्ता त्यांच्या काकांचा काही वाद झाला होता। या वादावर चर्चा करण्यासाठी त्यांच्या परिचयाचे शेजारी राहणारे शाहरुख शेख यांनी त्यांना बोलावून घेतले। चर्चा सुरू असताना अचानक त्यांच्यावरती लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। रोशन गुप्ता यांनी परिवारातील सदस्य पुढे आले असताना त्यांच्यावरही हाणामारी झाल्याचे प्रशांत गुप्ता यांचे म्हणणे आहे। रोशन गुप्ता यांच्या परिवारातील 3 महिलांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत। वो बोला है कि तेरा ये रमजान में उसका पूरा खानदान साफ करूंगी, ऐसा बोला। हाँ ऐसा बोला। 2 लोग बोला, ये बात बोला, ताली बोला, ताली का भाई बोला। हम लोग आप बोलिए। वही गाली इतना गंदा गंदा ये बोल पूजा रहा के लिए क्या बोला था? पूजा के लिए? पूजा के लिए बोल रहा था कि हमारे शिव चर्चा रखाए थे ना, तो बोला ये बंद करो ये सब बात। हाँ, हम लोग पूजा नहीं बंद करो, हम नहीं लोग को करने नहीं, करवाएंगे। हम लोग भी बोल सकते थे ना, तुम अपना थोड़ा बंद करो माइक। एक तो सर पे ही वो लोग नमाज पढ़ते हैं, लेकिन हम लोग तो कभी नहीं गए बोलने के लिए। भगवान है ना, भगवान का पूजा तुम्हारा सब लोग भगवान तो करेंगे। हमारा ही भगवान है ना। हाँ, तुम्हारा भगवान मेरा भगवान, तुम लोग थोड़ा अल्लाह से पुकारते हो, हम लोग भगवान से पुकारती हूँ। हाँ, हम लोग घर में तो शिव पूजा चर्चा पाठ ही नहीं बंद करा करेंगे। रहे थे, बोले सारी शिव चर्चा बंद करो। याबाबत सविस्तर तक्रार रोशन गुप्ता यांनी कोळसवाडी पोलीस स्टेशनमध्ये केली असून पोलीस पुढील कारवाई करीत आहे। परंतु अशा प्रकारच्या घटनांमुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन पुन्हा कायदा व सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करून सदर प्रकारास आळा घालून व नागरिकांनी शांतता राखून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हेच सर्वांचे आद्य कर्तव्य आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण। अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।